तुम्हीही बऱ्याचदा समोसे घरी ट्राय केले परंतु असे खुसखुशीत होत नाहीत. चला तर मग मी सांगते. सगळ्यात अगोदर आपण आता चटणी बनवून घेऊया. तर इथे मी 1 वाटीभर चिंच घेतलेली आहे आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे. वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम चिंच, 200 ग्रॅम गूळ गरम पाण्यामध्ये 10 मिनिटं भिजत ठेवायचं. पीठ मळून घेऊया. 2 वाटी मैदा, चवीपुरतं मीठ, थोडासा ओवा आणि थोडंसं आपल्याला इथे काळे तीळ घालायचे आहे. आणि 5 चमचे इथे आपल्याला साधं तेलाचं मोहन घालायचं आहे किंवा तूप सुद्धा वापरू शकता. तर हे मस्त तेलाचं मोहन आपल्या समोशांना खुसखुशीत बनवणार आहे. थोडंफार कमी झालं तर थोडं 1 चमचा अजून वाढवू शकता. थोडं थोडं पाणी टाकून मीडियम घट्ट गोळा मळून घ्यायचा. 10 मिनिटं झाकण ठेवून रेस्ट होण्यासाठी ठेवायचं. तोपर्यंत भाजी बनवून घेऊया. तिथं मी तेल गरम करून त्यामध्ये जिरं आणि 1 चमचाभर अर्धवट कुटलेले अख्खे धने, 1 चमचा लसूण आलं हिरवी मिरचीची पेस्ट आणि 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी उकडलेले वाटाणे घालायचे आहे आणि हळद पावडर सोडून बाकी तुमच्याकडे जे काही घरात मसाले असेल ना ते संपूर्ण मसाले यामध्ये घालायचे आहे. पाव चमचा बारीक कापलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ, 1 चमचाभर आपल्याला आमचूर पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस टाकून काही मिनिटं हे परतवून घ्यायचं आहे. सारण आपलं तयार झालेलं आहे आणि इथं चिंचगूळ सुद्धा भिजलेली आहे. ही गाळण्याने गाळून घेऊया आणि चटणी किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार पाणी ॲडजस्ट करायचे आहे. यातच काही मसाले टाकून घेऊया. लाल मिरची पावडर, चाट मसाला, धन्याची पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे, बडीशेपची पावडर, अर्धा चमचा आपल्याला इथे सुंठ पावडर घालायची आहे, काळं मीठ आणि साधं मीठ सुद्धा घातलेलं आहे आणि काही मगजबी टाकायची आहे आणि खळखळून उकळी आणायची आहे. चटणी सुद्धा आपली तयार झालेली आहे. यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरलेले नाही तरीही दाटसर चटणी तयार होते. आता पीठही छान भिजलेलं आहे. छोटे छोटे गोळे करायचे, थोडेसे लांबड्या आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे. एका गोळ्याचे 2 आपले समोसे तयार होतात. एकदाच सगळे लाटून घ्यायचे आणि असे मस्त समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. जे तयार केलेलं सारण आहे ते आपल्याला यामध्ये भरायचं आहे. थोडंसं पाणी लावायचं आणि समोशांचा आकार द्यायचा आहे. सगळे समोसे एकदाच बनवून घ्यायचे आणि हे तुम्ही जर हळदी कुंकवासाठी जर बनवणार असाल ना, सकाळी बनवून ठेवले ना तरीही चालतील किंवा 2 दिवस हे फ्रीजमध्ये जरी ठेवले ना आयत्या वेळेला तुम्ही हे तळून खाऊ शकता. मस्त असे मीडियम गरम तेलामध्ये जोपर्यंत सोनेरी रंगावर येत नाही तोपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती तळायचं आहे. गॅस मोठा ठेवू नका, त्यामुळे समोसे खुसखुशीत होणार नाही. मस्त असे समोसा आणि आपली चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक जरूर करा.